राम राम. आज आपण अंदोरा या गावामध्ये सोयाबीनच्या प्लॉटला व्हिजिटसाठी आलेलो आहोत. तर आपलं प्रथम शेतकऱ्याचं नाव सांगा सर तुम्ही. सिद्धेश्वर श्रीमंत तांबारे, राहणार सिद्धेश्वर अंदोरा. सिद्धेश्वर श्रीमंत तांबारे, सिद्धेश्वर श्रीमंत तांबारे, राहणार अंदोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. आज दिनांक आहे 25/9/2022. तर यांच्या शेतामध्ये आपण आज सोयाबीनचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहोत. तर यांनी दोन्ही प्रकारे केलेलं आहे सोयाबीन. एक रासायनिक प्रकारे केलं आहे आणि एक जैविक आपल्या ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून केलेला आहे. तर हा प्लॉट तुम्ही काय वापरले केल्या प्लॉटला? या प्लॉटला आपण ग्रीन प्लॅनेटचे नायट्रोकिंग ग्रो ब्लूम हा, आणि बुरशीनाशक मध्ये एफसी पावडर वापरली आहे. बुरशीनाशक मध्ये एफसी पावडर वापरलेला आहे, बरोबर आहे का? तर तुम्हाला काय फरक वाटतो तुमच्या त्या रासायनिकच्या प्लॉट मध्ये आणि ग्रीन प्लॅनेटच्या प्लॉट मध्ये? नाही, भरपूर फरक आहे ना. त्याच्यामध्ये रासायनिक वापरलं आहे, तो पूर्ण प्लॉट पिवळा राहिला आहे आणि हा प्लॉट हिरवागार आहे. अजून हा प्लॉट हिरवागार आहे. दोन्ही एकाच दिवशी पेर झालेली आहे. एका दिवशी. तर शेंगाची संख्या फवारणी पण एकच वेळेस झालेली आहे, इकडे पण आणि इकडे पण एकाच वेळेस फवारणी पण केलेली आहे. फवारणीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आता? नाही, हे ग्रीन प्लॅनेटलाच प्लॉट नंबर 1 आहे सध्या. हा, तो प्लॉट पूर्ण गेलेला आहे. तो प्लॉट पूर्ण गेलेला आहे 80 ते 90% प्लॉट गेलेला आहे. आणि याच्यामध्ये एक नंबर प्लॉट आहे. प्लॉट आहे. तर याच्या शेंगा दाखवा तुम्ही. शेंगा हे बघा, आपण शेंगा पण पाहू शकता. एक नंबर शेंग आहे. प्रत्येक झाडाला फळ भरपूर लागलेलं आहे. कुठलेही प्लॉट बघा तुम्ही, हे बघा. आता हा प्लॉट शेवटच्या स्टेप मध्ये आलेला आहे. तरी शेंगाची संख्या भरपूर आहे. तर यापूर्वी तुम्ही वापरलं होतं का औषधी ग्रीन प्लॅनेटचे? वापरलं होतं. ह्यापूर्वी आपण ऊसाला वापरलं होतं. किती एकर होतो ऊस? ऊस आपला होता 25 गुंठे. 25 गुंठ्यामध्ये हा. काय काय वापरलं ऊसाला? ऊसासाठी आपण भूमी पॉवर, हा, नायट्रोकिंग ग्रो ब्लूम हे आपण ड्रिप मधून सोडलं होतं. हा, भूमी पॉवर खत टाकलं खत होतं. टाकलं नायट्रोकिंग होतं. ग्रो ब्लूम हे स्प्रे स्प्रे घेतला होता. पण घेतलं होतं आणि ड्रिप मधून 25 गुंठ्यामध्ये ऊस किती काढला होता तुम्ही? 25 गुंठ्यांमध्ये आपल्याला ऊस झाला 65 टन 500 किलो. 25 गुंठ्यामध्ये ऊस झाला होता 65 टन 25 किलो. 500 किलो. 500 किलो पावते आहेत तुमच्याकडे? हा. नक्की का उगं खोटं नाही बोलताय? नाही, ऑलरेडी पावती आहे ना नाही तर आपल्याकडे. शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे नाही, 25 गुंठ्यात एवढं कसं काय ऊस होईल. पावती आहे आपल्याकडे. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? काय नाही, माझं एकच मत आहे शेतकऱ्याला की